सोबत शेअर होऊ द्या म्हणून. ठीक आहे. सो आता हे ओके सर, हे ऑटोमॅटिक सेव्ह होतं ना? ऑटोमॅटिक नाही, आता रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. आता मी नेक्स्ट टाइम पॉज करणार आहे. पॉज केलं की मग मला सेव्ह करायचं. सेव्ह केलं की हे अच्छा. डाउनलोड होतं मग तुमच्या इथे. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. ओके, ठीक आहे. थँक्यू. सो आज आपण वर्डप्रेस वरती लेक्चर घेणार आहोत. आपलं HTML CSS जे आहे, JS HTML CSS ते झालेलं आहे. ओके. सो आज आपण वर्डप्रेस मधल्या कॉमर्सच्या प्लगइन वरती आपण स्टडी करणार आहोत. लास्ट लेक्चरला तुम्हाला कॉमर्स कसं इन्स्टॉल करायचं हे सांगितलेलं आहे. काही थीम्स ज्या आहेत त्या कॉमर्सला सपोर्ट करत नाही, त्या केसमध्ये तुम्हाला थीम चेंज करायची आहे आणि त्याच्यानंतर कॉमर्स जे आहे ते अपडेट करायचं आहे. आता इथं कॉमर्स वरती आपण आलो. एकदा का प्लगइन इन्स्टॉल झालं की तुम्ही इथे बघू शकता. कॉमर्सच्या आत तुम्हाला कोणकोणत्या फील्ड्स मिळत आहेत, जसं की होम आहे, ऑर्डर्स आहेत, कस्टमर्स, कुपन्स, रिपोर्ट्स, सेटिंग आहे, स्टेटस प्लस एक्सटेन्शन. म्हणजे कॉमर्सचे काही एक्सटेन्शन असतील तर ते सुद्धा तुम्हाला दिसते. ओके. त्याच्यानंतर प्रोडक्ट्स. ओके. प्रोडक्ट्समध्ये काय, हा सुद्धा कॉमर्सचाच पार्ट आहे. ओके. प्रोडक्ट्समध्ये काय काय दिसतं तुम्हाला? ऑल प्रोडक्ट्स, ॲड न्यू प्रोडक्ट, ब्रँड्स, कॅटेगरीज, टॅग्स, ॲट्रिब्यूट्स आणि रिव्ह्यूज. त्याच्यानंतर येतं पेमेंट्स. पेमेंट्स हा सेपरेट ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. ओके. आता मला फक्त 1 मिनिट द्या, मी नेटवर्क चेंज करतो माझं. 1च मिनिट. ओके. माझा आवाज येतोय का? हॅलो, माझा आवाज येतोय का? हो सर, येतो. हो हो, येतो. ओके ओके, ठीक. ठीक आहे, मग आपण पुढे सुरू करूयात आता. सो कॉमर्स, प्रोडक्ट्स, पेमेंट्स. ओके. सो सगळ्यात आधी कॉमर्स आपण काय यूज करतो हे समजून घ्या. कोणतंही वेबसाईट तुम्हाला बनवायची असेल तर ती नॉर्मल वेबसाईट असेल ज्याच्यामध्ये वेबसाईट तुमच्या कंपनीची किंवा तुमच्या ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन आहे, स्टुडंटचे रिव्ह्यूज आहेत, क्लायंटचे रिव्ह्यूज आहेत, नॉर्मल पेजेस आहेत जसं की अबाउट अस, कॉन्टॅक्ट अस, होम. ओके. सो हे जे पेजेस आहेत असे नॉर्मल साईट बनवायचे असेल, ज्याला आपण इन्फॉर्मेटिव्ह साईट म्हणतो, अशी जर बनवायची असेल तर तुम्हाला नॉर्मल वर्डप्रेस इन्स्टॉल करायचं आणि त्याच्यामध्ये थीम ॲड करायची आणि थीम ॲड केल्यानंतर तुम्ही तुमचे ते पेजेस बनवू शकता. पण जर तुम्हाला कॉमर्सची साईट बनवायची आहे ज्याच्यावरून तुमच्या वेबसाईटवरून तुम्हाला प्रोडक्ट्स सेल करायचे, डायरेक्ट ऑनलाईन परचेसिंग झालं पाहिजे, असे प्रोडक्ट सेल करण्यासाठी तुम्हाला कॉमर्सची स्पेशल वेबसाईट बनवावी लागते, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करावं लागतं काय काय, प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन, चेकआउटचं पेज, युजरचं लॉग इन डिटेल, त्यांना सपोज लॉग इन केलं तर, आणि त्याच्यानंतर पेमेंट गेटवेला पाठवून तिथून पेमेंट रिसिव्ह करणे, अशा काही गोष्टी आहेत. ओके. कॉमर्सची वेबसाईट पूर्णपणे डिफरंट आहे आणि नॉर्मल इन्फॉर्मेटिव्ह वेबसाईट पूर्णपणे डिफरंट आहे, हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. ओके. आता वर्डप्रेसच्या नॉर्मल वेबसाईटला कॉमर्सची वेबसाईट
मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला ते WooCommerce नावाचं एक प्लगइन आहे, ते आपल्याला तिथे इन्स्टॉल करायचं, जेणे तुमची साईट जी आहे ती ई-कॉमर्स सेक्शनमध्ये कन्वर्ट होईल. सो आपण इथं आता WooCommerceचं प्लगइन जे आहे ते ॲड केलेलं आहे. आता आपल्याला आपलं पहिलं प्रोडक्ट जे आहे ते तयार करायचं आहे. ओके, सो मी प्रोडक्टवरती येतो. इथं मी ऑल प्रोडक्ट्सवरती चेक करतो की बाय डिफॉल्ट काही प्रोडक्ट्स त्यांनी ॲड केलेले आहेत का. सो इथे जस्ट अ फ्यू मोर स्टेप्स टू लॉन्च युअर ऑनलाईन स्टोअर. सगळ्यात आधी हे होस्टिंगचं जे आहे ना, हे गोष्ट आपण कंप्लीट करूयात कंटिन्यू सेटअपमध्ये. ओके, हे होस्टिंगरचं पण काहीतरी प्रोडक्टला मॅनेज करण्यासाठी आहे, त्याच्यासाठी होतं ते वरचा जो बार आला होता नोटिफिकेशनचा तो. आता काय करायचं तर आपण प्रोडक्ट्समध्ये जाऊन ऑल प्रोडक्ट्समध्ये परत थांबूया. ते हा सेटअप नको करायला, हे होस्टिंगरचं काही वेगळं स्टोअर वगैरे आहे, ऑनलाईन स्टोअर. ठीक आहे, आपण WooCommerceच्या प्रोडक्ट सेक्शनमध्ये आलेलो आहे. काल तुम्हाला मी फिजिकल प्रोडक्ट्स आणि व्हेरिएबल प्रोडक्ट्स ह्याच्यातला पण फरक सांगितला. एखादी सिंगल वस्तू तुम्हाला विकायची असेल, सपोज एखादा कोर्स आहे किंवा एखादं तुमचं स्वतःचं ओन फिजिकल प्रोडक्ट आहे किंवा तुमचं काय इमेज वगैरे आहे एखादी, ती तुम्हाला सेल करायची असेल तर ते फिजिकल एक प्रोडक्ट झालं. बट तुम्हाला जसं की सेम शर्ट, टी शर्ट तुम्हाला सेल करायचं तर त्याच्यामध्ये साईजेस राहतात, स्मॉल, मीडियम, लार्ज. ओके, शर्ट सेमच आहे, फक्त त्याची साईज डिफरंट आहे. जसं की एखादं प्रोडक्ट असतं, सपोज एखादी बायसिकल आहे तर बायसिकल एकच आहे पण त्याचे कलर्स असतात, ब्लॅक कलर, रेड कलर, ग्रीन कलर. ओके, सो ह्या केसमध्ये ते प्रोडक्ट फिजिकल प्रोडक्ट म्हणून नाही कन्सिडर केलं जात, ते प्रोडक्ट ॲज अ व्हेरिएबल प्रोडक्ट म्हणून कन्सिडर केलं जातं. ओके, त्याच्यानंतर तुमच्याकडे एक ग्रुप प्रोडक्ट नावाचा पण ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये काय राहतं तर ह्याच्यामध्ये एक सपोज एक तुमच्याकडं टूल किट आहे. ओके, बाईकसाठी लागणारं एक टूल किट आहे, त्याच्यामध्ये स्क्रू ड्रायव्हर्स आणि सगळे पाना वगैरे ते आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, पक्कड वगैरे ज्या काही गोष्टी असतात त्या. सो ते सगळं एका किटमध्ये आहे, तर त्याला तुम्ही ते प्रोडक्टमध्ये जे सिंगल ॲक्सेसरीज आहेत, ते जे टूल्स आहेत ते तुम्ही सिंगल पण सेल करू शकता आणि ते ग्रुप करून ॲज अ किट म्हणून सुद्धा तुम्ही सेल करू शकता. सो ह्या केसमध्ये आपण ग्रुप प्रोडक्टचा यूज करतो. ओके, इथं काही अजून प्रोडक्टचे टाईप त्यांनी दिलेले आहेत, जसं की डिजिटल प्रोडक्ट आहे. खास त्यांनी ऑनलाईन कोर्सेससाठी एक डिजिटल प्रोडक्ट काढलेला आहे आणि एक एक्सटर्नल प्रोडक्ट आहे. म्हणजे वेबसाईट तुमची ई-कॉमर्सची आहे पण प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही दुसऱ्या साईटवरून सेल करताय. ओके, सो त्याच्यासाठी एक्सटर्नल प्रोडक्टची एक लिंक आहे. सो आपण एक सिम्पल फिजिकल प्रोडक्ट घेणार आहोत. ह्याच्यामध्ये आपण फिजिकल प्रोडक्टमध्ये आपण काय सेल करणार आहे तर आपण ऑनलाईनमध्ये सेल करूया बॅग्स. ओके, फिजिकल प्रोडक्टमध्ये एक बॅग आपण सेल करूया. ओके, सो मी तर फिजिकल प्रोडक्ट्सवरती क्लिक केलं. सर ई बुक वगैरे पण त्याच्यामध्ये फिजिकल प्रोडक्ट मध्येच येते का? नाही, तर डिजिटल त्यांनी डिजिटलचा ऑप्शन दिलाय ना, सो तुम्ही डिजिटलमध्ये. हा, डिजिटल. त्याच्यासाठी पण आपल्याला वेबसाईट पाहिजे ना. आता एकच आपल्याला ई बुक्स PDF वगैरे सेल करायचे असेल तर मग त्याच्यासाठी पण वेबसाईट पाहिजे का मग? हो, वेबसाईट लागणार ना तुम्हाला. त्याचे मल्टिपल ऑप्शन्स पण आहेत. तुमच्याकडे फक्त ई बुकच फक्त तुम्हाला सेल करायचं आहे तर तुम्ही हे गोष्ट ऐकलेत का, म्हणजे इन्स्टामोजो, गमरोड हा, अशा काही हो. साईट्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला ते प्रोव्हाइड करतात की तुम्ही एकच तुमचं डिजिटल प्रोडक्ट सेल करू शकता त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती. ते त्यातला कट ओके. घेतात, 5%, 10%, वॉट एव्हर. अच्छा. सो मग ते त्याच्यासाठी वेबसाईट लागते का मग ते? नाही, वेबसाईटची गरज नाही.
फक्त एक प्रोडक्ट सेल करायचं असेल त्यांच्या ह्याच्यावरती करायचं का मग ते? हो, त्यांच्या ह्याच्यावरती करायचं. ओके. हां. ठीक आहे. येस. तुम्ही Amazon Kindle वरती पण हे करू शकता. ई-बुक जे आहे ना, ते तुमचं सेल करू शकता. Kindle बुक. ओके. Amazon Kindle वरती. हे पुस्तक आहे ते माझं आहे. ठीक आहे. फ्रीमध्ये अवेलेबल आहे. ओके. ओके. म्हणजे अशा पद्धतीचं मी छोटं एक ट्राय म्हणून केला होता. हां, हां, हां. सो हे तुम्हाला तर इथे आपण सेल करू शकतो Amazon वरती हे बुक हो, वगैरे? हो. हो, हो. इथून तुम्ही सेल करू शकता. 3 ते 6 वर्षाच्या मुलांसाठी 39 पेजेसचं बुक मराठीमध्ये. ओके. अच्छा. रीड सॅम्पलला तुम्ही असं बघू शकता. अशा पद्धतीचं बुक आहे केलेलं. सो अशा पद्धतीचं ई-बुक तुम्ही तयार करून ते तुम्ही सेल करू शकता. ठीक आहे. ठीक. ओके सर. ओके. चालेल. आय थिंक कोणीतरी लोकांनी डाउनलोड पण केलेलं दिसतंय. स्टार्स पण मिळालेले आहेत. मी जस्ट हे फनसाठी केलं होतं. कमेंट वगैरे आलेत का? बाय केल्यानंतर कोणीतरी बाय केल्यानंतर तुम्हाला Amazon कडून पेमेंट भेटणार ना सर? हो, असं आहे हो. ना हे? हो, हो. बाय केल्यानंतर Amazonकडनं पेमेंट अच्छा. भेटणार त्याचं. अच्छा, अच्छा. ओके. ठीक आहे. ठीक आहे सर. ओके. ॲक्चुअली हे रेटिंग्स कोणी दिलेले आहेत ते बघायचं आहे मला. 4 रेटिंग आले सर तुम्हाला. 4 स्टार. 4 स्टार आहेत का? हां, 3.9 मतलब ऑलमोस्ट 4. हा स्टुडंटच आहे आपला. अच्छा. जास्त नाही बघू शकत कारण हे सरांच्या अकाउंटवरती आहे नाही ते आपण. ओके. अच्छा. हां, हां. ठीक आहे. मी चेक करेल. सो सांगायचा उद्देश की सिंपल एक ई बुक असेल तर आता ह्या एका ई बुकसाठी मी वेबसाईट बनवत नाही बसलो. बरोबर. मी आपलं सिम्पली बुक क्रिएट केलं आणि Amazon Kindleवरती सेल केलं ओके. किंवा सेलसाठी ठेवलं. ओके. सो बट तुमच्याकडे सिरीज ऑफ प्रोडक्ट्स आहेत. त्या केसमध्ये तुमचं स्वतःचं स्टोअर असणं किंवा ई कॉमर्सची साईट असणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. सो आपण एक बॅगचं प्रोडक्ट्स तयार करूया की लेडीज हँडबॅग असते ना त्याची. तर वुमन हँडबॅग. वुमन कस्टमाइज्ड हँडबॅग. नको वुमन बॅगच हँडबॅगच ठेवूयात. ओके. सो वुमन हँडबॅग आपण एक तयार केले. त्याच्यात ह्याच्याबद्दल आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. सो ॲज युज्युअल जावा जेमिनीवरती. आय एम adding one product on my e-com site, woman handbag. Give me details for the same. So आता हा तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड लागणाऱ्या गोष्टी देईल. प्रोडक्ट नेम बघा कसं दिलं. इलेगन्स इसेन्शियल टोट हँडबॅग. हे असलं नाव आपल्याला माहीत नव्हतं. ओके. सो त्यानं दिलं काढून. ते ॲड करूया. इलिगन्स इसेन्शियल टोट हँडबॅग. प्राइस दिलेली आहे. डिस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं आहे बघा प्रोडक्टचं. याच्यामध्ये काय टाईप ऑफ बॅग टोट
So this tote bag it's designed to is designed to seamlessly transition. या बॅगचं नाव काय? ते नाव इथं मी ऍड करतो. ओके. ऑफिस आवर्स टू इव्हिनिंग आउटिंग साठी तुम्ही ही बॅग वापरू शकता. इट्स ट्रेंडी डिझाइन. याने आता हे डिस्क्रिप्शन आपल्याच लिहायला लावतंय. And compact interior make. ओके. सो नाव ऍड केलं आपण प्रोडक्टचं. आता आपण डिस्क्रिप्शन पण ऍड केलेलं आहे. कॉन्टेंट लेंथ शॉर्ट, टोन ऑफ व्हॉइस न्यूट्रल. ओके. आता इथे काय करतो, हा जो पॅनल आहे हा पॅनल तुम्हाला होस्टिंजरनं प्रोव्हाइड केलेला आहे. इथे बघा तुम्ही क्रिएट अ प्रोडक्ट विथ AI होस्टिंजरनं तुम्हाला इथे हे केलेलं आहे. ॲक्च्युअल डिस्क्रिप्शन जे आहे ते इथं लिहायचं आहे तुम्हाला. ओके. सो मी क्रिएट अ प्रोडक्ट विथ AI करतो, म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक ॲड होईल. मी नाव टाकलं, डिस्क्रिप्शन टाकलं, ह्याच्यावरून जो AI आहे होस्टिंजरचा तो आपल्याला प्रोडक्ट तयार करून देईल. ओके. सो क्रिएट अ प्रोडक्ट विथ AI. जर त्यानं प्रॉपर नाही केलं तर आपण आपलं नंतर कस्टम आपण स्वतःचं बनवूयात मॅन्युअली. ओके. सी ते खाली तुमची डिटेल्स आली. ओके. प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन आलं, स्टायलिश, वर्सटाईल फॉर एव्हरी ऑकेजन, कॉम्पॅक्ट डेट. सो हे काय आपल्याला लिहित बसायची गरज लागली नाही. ओके. सो बेसिकली त्यानं क्रिएट म्हणजे काय केलं तर त्यानं फक्त डिस्क्रिप्शनच लिहिलं, बाकी काहीच केलं नाही. बाकी इथल्या तर गोष्टी आपल्यालाच करायच्या. जसं की प्रोडक्ट डेटा आपलं कोणतं आहे, सिम्पल प्रोडक्ट आहे. ओके. ते व्हर्च्युअल आहे का नाही, ती बॅग तुम्ही युटिलाइज करणार. डाउनलोडेबल आहे का नाही, बॅग काय डाउनलोड नाही करणार, आपण परचेस करणार आहे. सो ते क्लिक नाही करायचे. तुमच्या बॅगची प्राइस आत्ता काय आहे, सपोज जी प्राइस आहे माझ्या बॅगची ती आहे 49,000 रुपीज आणि ती तुम्हाला सेल प्राइसमध्ये मिळणार आहे 35,000 रुपीज. ओके. इन्व्हेंटरी. आता SKU म्हणजे काय असतं की तुमच्या इकडं युनिट्स किती आहेत, म्हणजे कुठलंही शॉप जे असतं त्याचं एक वेअर हाऊस असतं. ओके. ई कॉमर्सचं त्या वेअर हाऊसमध्ये SKUज किती आहेत, म्हणजे किती टाईपचे तुम्ही बॅग्स बनवता. जसं की मी सपोज आता वुमनची बॅग एक बनवतोय, त्याच्यामध्ये दुसरा टाईप कस्टमाइज वुमन बॅग, तिसरा टाईप लेदर वुमन बॅग, चौथा हँडमेड वुमन बॅग. हे सगळे जे टाईप्स जे झाले ना ह्याला आपण SKUज असं म्हणतो. ओके. बाकी हे त्याचे नंबर्स असतात प्रोडक्टचे. जेव्हा तुम्ही ई कॉमर्सचा बिझनेस सेटअप करता त्यावेळेस तुम्हाला असे नंबर्स लागतात. UPC नंबर, EAN नंबर, युरोपियन आर्टिकल नंबर, युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड. ओके. आणि ग्लोबल ट्रेड आयटम नंबर. ह्या गोष्टी तुम्हाला लागतात. बारकोड वगैरे नसतो का ते छोटासा, त्या गोष्टी. ते कुठून म्हणजे घ्यायचं सर ते? आता हे कसं आहे, बिझनेस ओनरकडे ह्या गोष्टी राहतात की तुम्ही सपोज जर एखादा प्रोडक्ट सेल करताय ऑनलाईन ऑफलाईन कसं पण, तर त्या प्रोडक्टचा एक युनिव्हर्सल प्रोडक्ट कोड असतो. ज्यावेळेस तुम्ही ते काय ते ISI मार्क वगैरे नसतात काही, सगळे गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोव्हाइड करतं.
तुम्ही जेव्हा ते ओके. प्रोडक्ट हे करायला जाता गव्हर्नमेंटला टेस्टिंगला वगैरे पाठवता ना, हम्म. तेव्हाच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. अच्छा, नाही टाकलं तरी चालतं का नाही कंपल्सरी? हा, ऑनलाईन साठी नाही टाकलं तरी चालतंय, पण तुम्ही जर मेडिसिन विकत असाल तर अच्छा. तुम्हाला या सगळ्या हा. गोष्टी टाकल्या पाहिजे. तुम्ही एखादी सेन्सिटिव्ह गोष्ट कुठली विकत असाल तर त्याच्यासाठी तुम्हाला हे गरजेचंच आहे. तुम्ही एखादं फर्टिलायझर विकताय तर तुम्हाला हा ग्लोबल ट्रेड आयटम नंबर लागणारच आहे. बॅग वगैरे विकत असेल, शूज वगैरे तर नाही ना? लोकल लेवलला नाही लागणार, पण ज्यावेळेस तुम्ही इंटरनॅशनल लेवलला जाणार किंवा एक ब्रँड तुम्ही चांगला इस्टॅब्लिश करताय त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी लागणारच आहेत. कोणतंही अच्छा. स्टोअर असू द्या, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. जसं आपल्याला कंपनी टाकायची म्हणलं तर प्रायव्हेट लिमिटेड किंवा प्रोप्रायटरशिप कसं लागतं, तसं हम्म. प्रोडक्टसाठी हे GTIN UPSC हे कोर्स लागतात. अच्छा. ठीक ओके. आहे. सो आता आपल्याकडे सपोज 5 SKUs आहेत सपोज. ओके. हा नंबर नको टाकायला आता कारण आपल्याकडे नाहीये तो. ओके. SKU मतलब किती प्रोडक्ट आहेत ते ना सर? नाही, किती टाईपचे प्रोडक्ट आहेत ते. टाईपचे हा, प्रोडक्ट. हा. आता तुझ्याकडे इलिगन्स इसेन्शियल टोट हँडबॅग सपोज तुझ्याकडे 10 असतील सेल करायला, हम्म. तर तो हम्म. एकाच टाईपचे 10 प्रोडक्ट झाले. असे तुझ्याकडे 5 टाईप आहेत. प्रत्येकाचे अच्छा. 10-10 म्हणजे तुझ्याकडे टोटल इन्व्हेंटरी किती झाली? 50. 50. पण SKU मध्ये 5 येणार तिथे. ओके. आता स्टॉक मॅनेजमेंट, ट्रॅक स्टॉक क्वांटिटी फॉर दिस प्रोडक्ट म्हणजे काय? सपोज आता इथे माझ्याकडे 5 SKU आहेत आणि टोटल प्रोडक्ट माझ्याकडे 10 आहेत, तर त्यातले 2 परचेस केले तर ऑटोमॅटिक नंबर जे आहे ते कमी होणार तिथे. ठीक आहे. क्वांटिटी मी इथं टाकतो 10. जर कोणी परचेस केलं तर तिथं आपोआप येणार की नो क्वांटिटी अवेलेबल असं. ओके. अलाव बॅक ऑर्डर्स. आता आपण बॅक ऑर्डर्सला डू नॉट अलाव करतोय. लो स्टॉक थ्रेशहोल्ड म्हणजे आता बघा 10 क्वांटिटी आहेत लोक ऑनलाईन परचेस करतात. तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे तर ट्रॅक नाही करू शकत. सो तुम्हाला एक अलार्म सेट करायचा आहे. जसं की माझे ज्यावेळेस 3च युनिट शिल्लक राहतील, ज्यावेळेस माझ्याकडे 3 युनिट शिल्लक राहतील ह्या 10 बॅग पैकी, त्यावेळेस तुम्ही मला नोटिफिकेशन द्या. ठीक आहे. सो इथे तुम्हाला नोटिफिकेशन केलं जाईल किंवा ते प्रोडक्ट विकायचं बंद केलं जाईल की कारण 3च इन्व्हेंटरी राहिलेत म्हणून. ओके. सोल्ड इंडिव्हिज्युअली, लिमिट परचेस टू 1 आयटम पर ऑर्डर. एका ऑर्डरमध्ये किती तुम्हाला लिमिट लावायचं? एकच आयटम एका ऑर्डरमध्ये प्लेस करायचा आहे का? जर नसं करायचा किंवा मल्टिपल करू शकता तर ते तुम्ही इथं सेट करू शकता. आपण नको सेट करायला लागतो. ओके. सो हे झालं तुमच्या इन्व्हेंटरीशी रिलेटेड. नेक्स्ट आहे शिपिंग. आता शिपिंग मध्ये काय काय तुम्ही ऍड करणार? तुमच्या बॅगचं वेट. सपोज बॅग माझी 0.5 kg ची बॅग आहे. आता त्यानं LBS मध्ये सांगितलेलं आहे बरं का इथे, हे लक्षात घ्या. वेट शुड बी इन LBS. ओके. सो kg to LBS. ओके. 1 kg म्हणजे 2.2 पाऊंड आणि 0.5 kg म्हणजे 1.102. सो इन शॉर्ट, just give me a second. सो 1.1 LBS आपण म्हणू शकतो. ओके. 1.1 LBS म्हणजे अर्धा kg ची बॅग आहे तुमची. डायमेन्शन काय आहे? लेंथ आहे. त्याला तुम्ही आयन म्हणजे इंचेस मध्ये तुम्हाला डायमेन्शन द्यायचे आहे. ओके. सो सेंटीमीटर टू इंच. 1 सेंटीमीटर म्हणजे 0.39 इंच. सो माझी जी लेंथ आहे ती आहे 100 सेंटीमीटर. ओके. 39. विड्थ जी आहे ती पण अराउंड 40 इंच आहे आणि हाईट जी आहे ती पण अराउंड 50 इंच हाईट आहे असं सपोज.
ओके. सो तुम्ही डायमेन्शन दिली. शिपिंग क्लास वगैरे ते काय आपण इथं सिलेक्ट नाही करणार. नेक्स्ट आहे लिंक्ड प्रोडक्ट, म्हणजे त्या प्रोडक्टशी रिलेटेड कोणते दुसरे प्रोडक्ट असेल तर ते तुम्ही इथं लिंक करा. आता सध्याला एकही प्रोडक्ट बॅकएंडला नाही, सो त्यामुळे आपण लिंक नाही करू शकत. ज्यावेळेस तुम्ही मल्टिपल प्रोडक्ट्स ॲड करतील त्यावेळेस एक प्रोडक्ट दुसऱ्या प्रोडक्ट सोबत तुम्ही क्रॉस सेल किंवा अपसेल करू शकता. ओके. ॲट्रिब्यूट्स, आता इथं त्याचे ॲट्रिब्यूट्स आहेत. ओके. ॲट्रिब्यूट म्हणजे काय, तर सिम्पली तुम्हाला आता त्याचा कलर द्यायचा आहे, त्या बॅगचा कलर सांगायचा, तर कलर सेट करायचा. कलर COLOR हे ॲट्रिब्यूट तुम्ही स्वतः नाव दिलं त्याला. ओके. आणि त्या कलरची व्हॅल्यू काय दिली तर मी रेड. ओके. सेम. सो हे ॲट्रिब्यूट झालं. आता तिथं रेड कलर तुम्हाला दिसून जाईल. ओके. लिहिलेलं लिहिलेलं दिसणार बरं का फक्त प्रोडक्टवरती. नेक्स्ट आहे ॲडव्हान्स ऑप्शन, परचेस नोट. ओके. डू नॉट ओपन इफ प्रोडक्ट इज डॅमेज. ओपन करू नका जर प्रोडक्ट डॅमेज असेल तर. रिव्ह्यू देऊ शकता का तुम्ही प्रोडक्टला, तर हो देऊ शकता. गेट मोर ऑप्शन्स. ओके. सो आता ते म्हणतात की इमेजेस वगैरे तुम्ही इथे ॲड करा. इथे पण प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन आहे, सो इथे पण आपण थोडंसं डिस्क्रिप्शन प्रोडक्टचं जे आहे ते ॲड करूयात. आता ह्यांनी काय केलं सगळीकडे, त्यांनी ब्रॅकेट्स दिले, त्यामुळे सगळा डेटा तो येतो आपल्याला फिलअप करावा लागणार आहे. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एक फीचर फक्त आपण ह्याला करूयात. एक डेटा म्हणलं तुम्हीच फिल करा आणि ते लिहून द्या आम्हाला प्रॉपर. ठीक आहे. सी ऑप्शन दिलं त्याने. सो एक कॉपी करतो आणि इथं डिस्क्रिप्शनमध्ये आणून टाकतो इथं. ठीक आहे. आता आपल्याला एक बॅगचा फोटो लागेल की जे जाईल आपल्या ॲज अ प्रोडक्ट इमेजमध्ये जाईल. ओके. आता मी त्यालाच म्हटलं की जेमिनीला मला 4 इमेजेस द्या डिफरंट त्या प्रोडक्टसाठी. आपण तर रेड कलर दिला आहे, ब्ल्यू वाले इमेज दिले. सर आपण ते पिंटरेस्ट वगैरे तिथून पण घेऊ शकतो ना इमेजेस वगैरे. तिथून घेण्यापेक्षा पिक्सेल्स आहे, परत फ्री पिक आहे, तसल्या साईट. पिंट्रेस्ट वरून घेतलं तर प्रॉब्लेम आहे की तुम्हाला लिगल इश्यूला फेस करावा लागतो, कारण ती लोकांची लिगल प्रॉपर्टी असते. ओके ओके. आता मी त्याला म्हटलं अजून मला 2 इमेजेस ज्या आहेत त्या दे. ही छान वाटते रेड बॅगवाली. रेड वाली चांगली. हां. सो ही आपण डाउनलोड करू ना आणि
अजून त्यांना काही इमेजेस दिल्यात का नाही आपण बघूयात. ओके. थोडस एक एक गोष्ट चुकली की फुल साईज म्हटल्यामुळे ते काय करते आता खूप मोठी इमेज देणार ते. आपल्याला फुल साईजची इमेज हम्म. नकोय. आपल्याला फक्त ह्याच्यासाठी पाहिजे. ही फर्स्ट वन चांगली आहे ना सर, रेडवाली पहिल्यांदा डाउनलोड केलेली. हो हा आहे. ती चांगली. आहे ना, पण ह्याची साईज बघा ना, हो. 5-5 MB चे प्रोडक्ट्स आहेत. तेवढे मोठे इमेजेस आपण ऍड नाही करू शकत. ठीक आहे. So आपण स्निपिंग टूल मधून इथूनच इमेज कट करून घेऊया. See. सो टॉप व्ह्यू झाला ते तर त्यांनी वेगळंच दिलं. अजून एक ट्राय करू जनरेट करायचा. असं कसं काय त्यानं ब्लॅक कलरचा कसं काय रिझल्ट दिला काय माहिती. कलर टाईप करावा लागेल ना सर. ठीक आहे आता बरं हे दोनच ठेवूयात. इमेज काय ना. आता हे पण त्यानं ग्रे दिला आपल्याला. ग्रे नाही म्हणता ना, ब्राऊन ब्राऊन ब्राऊन. हा ठीक आहे, ब्राऊन पण ब्राऊन आणि रेड किंवा रेड किंवा ब्लू. चालतंय. मग ह्या ब्राऊनला आपण काय करू, ॲज अ व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल नाही, ॲज अ एक्स्ट्रा प्रोडक्ट इमेज म्हणून ठेवूया त्याला. ओके. एक्स्ट्रा इमेज ह्याला एक ठेवून टाकू आपण तिथे. आता काय करायचं आपल्याला, मेन जी इमेज आहे आपली, मेन जी रेड बॅकची इमेज ती आपण ॲड करायची इथे. तर ते इथे करणार आपण. अपलोड प्रोडक्ट्स, सिलेक्ट फाईल, ही वाली. ओके. ही मेन होती आपली. सो फ्रंट व्यू, रेड बॅक. ओके. सेट अ प्रोडक्ट इमेज. आणि आता त्याच्यासोबत त्या दोन इमेजेस आपण अटॅचमेंट म्हणून प्रोडक्ट गॅलरीमध्ये टाकून देऊयात. एक ही आणि एक ही असे दोन व्ह्यूज होते त्याच्यामध्ये. ॲड टू गॅलरी. ओके. प्रोडक्टला टॅग पण द्यायचा आहे आपल्याला. तर कोणता टॅग देणार आपण, टोन हँडबॅग हा टॅग द्यायचा. ह्याची एक कॅटेगरी पण आपल्याला बनवायची प्रोडक्टची, जसं की टोन हँडबॅग नावाची एक प्रोडक्ट कॅटेगरी बनवूयात आपण. पॅरंट कॅटेगरी आत्ता सध्या तरी पॅरंट कॅटेगरी काय नाही, टोन हँडबॅग नावाची कॅटेगरी बनवलेली आहे. टॅग दिलेला आहे ब्रँड्स. इथं तुम्हाला काय ब्रँड वगैरे ॲड करायचं आहे का, कोणत्या ब्रँडचे वगैरे आहे तर आता नको. हे बाकी कॅश रिलेटेड थिंग्स आहेत. एक्सटर्नल प्रोडक्ट इमेज ते पण नको. सो आय थिंक आपण जवळपास सगळ्या गोष्टी ज्या आहेत प्रोडक्टशी रिलेटेड त्या आपण ॲड केलेल्या आहेत. एकदा आपण पब्लिश करूयात प्रोडक्ट. ओके. आणि पाहूयात कसं दिसतंय. सो पब्लिश प्रोडक्ट.
केल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम येतोय. पब्लिश होत नाही प्रोडक्ट आय थिंक प्रॉपर्ली. एरर काय येत सर? तिथं डिस्क्रिप्शन डिस्क्राईब युअर प्रोडक्ट इन शॉर्ट तिथं कंपल्सरी आहे का? नाही नाही, ट्रेडमार्क कुठंच येत नाहीये. हा झालं नाही काय, पब्लिश केलं, अपडेट आले आता. अपडेट गेलं गेलं गेलं. ओके. ठीक आहे, आता आपण प्रोडक्ट व्ह्यू करूयात. हे बघा, हे अशा पद्धतीचं प्रोडक्ट दिसतंय. ओके, सेलसाठी आहे ही बॅग. इलिगन्स इसेन्शियल टोट हँडबॅग, 35,000 रुपीज, 10 इन स्टॉक. किती प्रोडक्ट पाहिजेत ते, ॲड टू कार्ट, SKUs, कॅटेगरी, टॅग्स, डिस्क्रिप्शन. ओके, अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन ती वेट किती आहे, डायमेन्शन काय आहे आणि कलर कोणता आहे, आणि रिव्ह्यू जर कुठल्या क्लायंटनं रिव्ह्यू दिले तर तो. अशा पद्धतीनं तुमचं प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही पब्लिश करू शकता. ठीक आहे. अँड ते पेमेंट ऑप्शन सर मग ते कुठे हा, आता बघा त्याच्यानंतर कसं आहे, आता मी इथं काय करतो, इथं मी एक बॅग सिलेक्ट करतो, ॲड टू कार्ट म्हणतो. आता त्यांना ॲड टू कार्टच्या इथं नेलं. ओके, आता मी व्ह्यू कार्ट बघतो म्हणतो. व्ह्यू कार्ट म्हटल्यानंतर असं आलं सगळं कॉस्टिंग. ठीक आहे, कॉस्टिंग ते सगळं व्ह्यू कार्ट म्हटल्यानंतर ते सगळं ऑटोमॅटिक येतं ना, ते पेमेंट वगैरे टोटल. हा, हे सगळं ऑटोमॅटिकली आलेलं आहे. प्रोसीड टू चेकआउट म्हटल्यानंतरची प्रोसेस फक्त आपली राहिलेली. जसं की आता प्रोसीड टू चेकआउट म्हटलं की ते तुम्हाला ॲड्रेस वगैरे विचारेल. ठीक आहे, तुम्ही ॲड्रेस पण टाकला तर इथे त्यांनी पेमेंट ऑप्शनचं दिलं. देअर आर नो पेमेंट मेथड्स अवेलेबल, दिस मे बी ॲन एरर ऑन आवर साईड, प्लीज कॉन्टॅक्ट अस इफ यू नीड एनी हेल्प प्लेसिंग युअर ऑर्डर. म्हणजे इथं पेमेंट आपण ॲड नाही केलेलं, म्हणजे पेमेंट मेथड आपण कुठलीच ॲड केलेली नाही. बाकी इथपर्यंत सगळं तुम्हाला समजलं ना? हो हो. आता काय करायचं, आपण पेमेंट मेथड ॲड करायचं. जसं की इथं पेमेंट्स ऑप्शन आहे, बरोबर. सो याच्यावरती क्लिक करायचं. सी कोणकोणत्या मेथड्स आहेत पेमेंटच्या, व्हिसा, मास्टर कार्ड, विसा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता. ॲक्सेप्ट पेमेंट विथ ऊ काय आहे, हे एक पेमेंट गेटवे आहे. ओके, ज्याच्या अंडर एवढे सगळे पेमेंट्स ॲक्सेप्ट केले जातात. इथे 11+ आहेत. कोणत्याही पद्धतीचं पेमेंट तुम्ही ॲक्सेप्ट करू शकता. इथं कॅश ऑन डिलिव्हरी पण येते का त्याच्यामध्ये? कॅश ऑन डिलिव्हरी पण येतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, इथं पेपल पेमेंट्स आहे. ओके, इथं टेक ऑफलाईन पेमेंट्स म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी, आणि अदर पेमेंट्स मेथड्स पण आहे. अदरमध्ये कोणकोणते आहेत, जसं की स्ट्राईप, स्क्वेअर, एअर वॉलेक्स. ओके, सो तुम्ही ह्या ऊच्या ह्याच्यातून तुम्ही करू शकता. सो मी जे आहे ॲक्सेप्ट पेमेंट विथ आपण ते इन्स्टॉल करतो. पेमेंट्स 9.5.0 was successfully installed and activated. ओके, आता काय येते बघू. हां, तर क्रेडिट कार्ड तर बाय डिफॉल्ट आहेच. ह्यातलं तुम्हाला अजून काय सेट करायचं आहे का, ॲपल पे, गुगल पे, पे. तर मला पे फक्त नाही करायचं. ॲपल पे, गुगल पे ठीक आहे, आणि क्रेडिट डेबिट कार्ड. गुगल पे
ऍपल पे अँड फोन पे पण राहते का याच्यामध्ये? फोन पे नसेल, गुगल पेच दिलंय मी फक्त. लेट्स चेक ओके. कोणकोणते आहेत. WeChat पे वगैरे सगळं बाकी बंदच करून ठेवायचं. क्लारना, कॅश ॲप सगळे बाकीचे ऑफ करून ठेवूयात. फक्त गुगल पे, क्रेडिट कार्ड, डेबिट क्रेडिट कार्ड हे कार्ड. सगळं आपण ठेवू. कंटिन्यू. आता कनेक्ट टू वर्डप्रेस. ओके. आपल्या वर्डप्रेसच्या अकाउंटला ते कनेक्ट करायचं बोलतंय. ओके. सो कनेक्ट म्हणूयात त्याला. हम्म. आता हे कुठं कनेक्ट होतंय? wordpress.com ला. आणि सरांचा मेल आय डी. ठीक आहे, होऊ द्या. कनेक्ट केला आपण. Connecting your account. There are more than 150 e-commerce meetups held all over the world. Okay. काय झालं प्रॉब्लेम? कनेक्ट का नाही झालं? कंटिन्यू करतोय ते. परत त्यानं कनेक्टलाच विचारलं. परत तीच विंडो ओपन होईल. मे बी सरांचं वर्डप्रेसचं अकाउंट नसेल. परत तेच येते. मे बी सरांचं वर्डप्रेसचं जे अकाउंट आहे ना ते नसेल. ओके. wordpress.com wordpress.org. wordpress.com आहे. अकाउंट तर आहे सरांचं इथे. To access all the features and payments, you first need to connect your store. For more your documentation. Connect to wordpress.com हे काय घेत नाहीये सध्या तरी. ठीक आहे. सेम तिथंच आणून ठेवते परत ते. हो. मे बी ही साईट आहे का नाही हे सरांनी कसं केलंय आय डोंट नो. फ्रीचा प्लॅन आहे हा. NMD टेक्नॉलॉजीज. डेन्स्ट आय थिंक सरांचं अकाउंट आहे, पण सरांच्या अकाउंटवरती इथं वेगळीच वेबसाईट आहे. डेनस्ट्रीम system.com म्हणून काहीतरी आहे. मे बी त्याच्यामुळे होत नसेल. एक काम करूया आपण पेपलला कनेक्ट करून बघूया. पेपलचं अकाउंट आहे का आपल्याकडे सरांचं.
हॅलो, लेक्चर लेफ्ट केलं का तुम्ही? हॅलो, हॅलो, हा सर दिसते स्क्रीन आता. हां लेफ्ट. नेटवर्क इश्यू होते शायद. अच्छा. पेपल पण लॉग इन होत नाही. पेपल ओके. ओके, मी ट्राय करतो. 1 मिनिट पेपलला लॉग इन करायचं. स्क्रीन ऑफ करतो. ओके. मी सरांकडून अकाउंट घेऊया आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण त्याचं हे करूयात. ठीक आहे, चालेल चालेल. ठीक आहे. ओके. इथपर्यंत जर तुम्ही आला तर तुम्हाला समजून जाईल की कुठे होतं आपण मगाशी वेबसाईटवरती आपल्या. हां, पेमेंट गेटवेचं ते आपण इन्स्टॉल केलं होतं. येस येस. हा, ते कंटिन्यू वरून परत जाते तिकडे. येस, त्यापेक्षा कॅश ऑन डिलिव्हरीचं पण ऑप्शन खाली आहे ना सर? जर आपण कॅश ऑन डिलिव्हरी ऍक्टिव्ह केला तरी पण हा, चालू शकतो. डिरेक्ट बँक ट्रान्सफर हा एक आहे, हा इनेबल करू शकतो आपण. कॅश ऑन डिलिव्हरी पण आहे खाली. कॅश ऑन डिलिव्हरी आपण इनेबल करू शकतो. आय डोंट नो हे इनेबल्स का होत नाही. मे बी आपल्याला आधी सगळे डिटेल्स वगैरे ऍड केले पाहिजेत ना. हा, मे बी हा, ते इन्स्टॉल झाल्यानंतर मग ते होईल. हां, तसं असणारे ऑप्शन आहे. ह्या ऍक्च्युली हे होतं, पण इथे आता काय होतं की हे साईटला कनेक्ट करा म्हणतं. विदाउट साईटला हम्म. कनेक्ट करता आपण नाही का करू शकत ते कनेक्ट. Instead of here, use different account or Different user. नाही होणार हे. पण ते काय आहे, सरांनी तिथं वर्डप्रेसचं अकाउंट काढलेलं आहे, पण तिथं वेगळं अकाउंट, वेगळी वेबसाईट आहे आणि इथं एनएमडी प्रोडक्शन फिल्म ही वेगळी वेबसाईट आहे. सो चेक करावं लागेल. हे चेक करतो मी. ओके, चालेल सर. नेक्स्ट लेक्चरला आपण आहे ना मग हे चेकआउटचं पेमेंट इंटिग्रेशनची गोष्ट करूया. ओके, ठीक आहे सर, चालेल. चालेल. आजचं लेक्चर एवढंच होतं. कोणाला काय दुसरा डाऊट आहे का याच्या व्यतिरिक्त? पेमेंट मेथड पर्यंत, चेकआउट पर्यंत आहे का कोणाला डाऊट? नाही सर.